जालन्यामधल्या मंठा तालुक्यामध्ये कॉपी पुरवण्यासाठी मोठी गर्दी झाली। परीक्षा केंद्राच्या बाहेर तरुणांनी हुल्लडबाजी केली। 10वीच्या पहिल्याच दिवशी कॉप्या पुरवण्यासाठी केंद्राच्या बाहेर गर्दी होती। तळणी गावामध्ये जिल्हा परिषद परीक्षा केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे। तर जालन्यामध्ये मंठा तालुक्यात कॉपी पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली होती। रवी मुंडे आपल्याला अपडेट देतील। रवी, काय हा सगळा प्रकार? अमोल, जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या दोन्ही शाळेवरचा हा प्रकार आहे। सुरुवातीला बदनापूरमध्ये आज सकाळी पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांनंतर प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्स बाहेर आले आणि त्या झेरॉक्सनुसार काही उत्तरांचा सेट तयार झाला झेरॉक्स सेंटरवरती आणि तेच उत्तरपत्रिका पुन्हा आतमध्ये पुरवण्याचं काम सुरू झालं, अशा प्रकारची माहिती आहे। आपण दृश्यामध्ये सुद्धा बघत आहोत की प्रश्नपत्रिकेचा तो झेरॉक्स आहे आणि त्यानुसार काही उत्तरं लिहून ती मध्ये पाठवल्या जात असल्याची माहिती आहे। प्रशासनाने अद्यापर्यंत याविषयी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। 2 वाजता हा पेपर संपणार आहे। तर दुसरं दृश्य आहे जिल्हा परिषद शाळेतलंच मंठा तालुक्यातलं। त्या ठिकाणी तोबा अशी गर्दी बाहेर झालेली, काही विद्यार्थी कॉपी पुरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। मोठा गोंधळ त्या ठिकाणी आहे आणि अर्थात तिथं अपुरा पहुंचपाट आहे पोलिसांचा, जे की ते हुल्लडबाजांना म्हणजे त्यांना रोखू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। मधल्या परीक्षार्थींना मोठा त्रास देखील त्या ठिकाणी होत आहे। काही अर्ध्या तासापासून हा सगळा गोंधळ सुरू आहे। कॉप्या पुरवण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी असल्याची माहिती आहे। मात्र परीक्षा केंद्राच्या बाहेरचा हा सगळा गोंधळ आहे। जिल्ह्यात यापूर्वी 12वीच्या परीक्षा केंद्रावर देखील कॉप्यांचे प्रकार उघडकीस आलेले होते। गेल्या महिनाभरापासून प्रशासनाच्या वेगवेगळ्या बैठका आहेत। कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी सगळ्या बैठका झाल्या, मात्र ते कुठेतरी यशस्वी झालेलं दिसत नाहीये किंवा ते कागदावरच राहिल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी, धन्यवाद या माहितीबद्दल। तर जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर मधला धक्कादायक प्रकार आहे। पेपर सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांमध्ये सीएससी केंद्रावरती उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स पोहोचलेल्या होत्या। उत्तरपत्रिकेच्या प्रिंट काढून त्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या असं सुद्धा कळतंय। अत्यंत धक्कादायक प्रकार जालन्यातल्या मंठा तालुक्यामध्ये कॉपी पुरवण्यासाठी परीक्षा केंद्रावरती हा सगळा प्रकार घडलेला आहे। इकडे जालन्यामध्ये सुद्धा मराठीचा पेपर फुटलाय। ह्या 2 घटना आहेत जालना जिल्ह्यातल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।